नमस्कार. आमच्या झालटे पाटील असोसिएट्स या आमच्या असोसिएटमार्फत जी कायदेविषयक जी व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे त्याचं हे पहिले सत्र म्हटलं तरी चालेल. सध्या ज्या नवीन कायद्याची निर्मिती या ठिकाणी पार्लमेंटद्वारा केलेली आहे त्याच्यामध्ये जुना इंडियन पिनल कोड असेल किंवा CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट असतील त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष संहिता असे जे 3 कायदे आणले गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी भारतीय न्याय संहिता या कायद्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला बघायला गेलं तर या कार्याची पार्श्वभूमी जर आपण बघायला गेलं तर कायदा ही नेहमी एक प्रवाहित प्रक्रिया असते आणि जसं सोसायटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घडत असतात त्या घडामोडींना एक प्रकारचा कायदा जो अस्तित्वामध्ये असताना कायदा जो असतो तो घडलेल्या गुन्ह्यांना त्या ठिकाणी त्या गुन्ह्यांचं परिमार्जन करण्यासाठी अपुरा पडत असतो. त्यावेळेस नवीन कायद्याची निर्मिती केली जाते. असं नाही आहे की याच्या आधी पण इंडियन पिनल कोड होता. 1860 साली ज्यावेळेस लॉर्ड मेकॉलनी या कायद्याची निर्मिती केली तत्पूर्वी भारतात देशामध्ये कायदे होते का नाही तर त्यापूर्वीही भारत देशामध्ये कायदा होते. असं म्हटलं जातं की बॅबिलोन नावाची एक संस्कृती होती. त्या बॅबिलोनमध्ये हम्मुराबी नावाचा एक राजा होता आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या कायद्यांचे कोड तयार केला. त्याला संहिता म्हटलं जातं. आता संहिता किंवा कोड म्हणजे काय आहे तर कायदे वेगवेगळ्या देशामध्ये असतात किंवा कायदे जे असतात समजा आपण एखादं उदाहरण देऊया की चोरी संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे कायदे आहेत, त्यांना वेगवेगळ्या पनिशमेंट्स आहेत. तर अशा चोरीचा जो कायदा आहे वेगवेगळे कायदे ते एकत्रित संकलन करायचं आणि त्यांना एक नंबर वाईज सिरियल वाईज त्यांचं असं ड्राफ्टिंग करायचं आणि त्याला एक पुस्तकाच्या स्वरूपामध्ये कंपाईल करायचं. याला म्हणजे कोडिफिकेशन. म्हणजे संहिता म्हणजे अस्तित्वामध्ये असलेले वेगवेगळे कायदे एकत्रपणे संकलन करायचे, त्यांना सिरीज वाईज नंबर द्यायचा आणि त्यांना एक पुस्तक स्वरूपामध्ये त्याला कोडिफाईड करायचं. तर असा कोड जो होता किंवा संहिता जी होती सगळ्यात पहिल्यांदा या अर्वाचीन भागामध्ये बॅबिलोन संस्कृतीमध्ये हम्मुराबी नावाचा एक राजा होता. त्याच्या गुहेमध्ये हे कोड सापडतं. त्यानंतर आपल्या मौर्य संस्कृतीमध्ये देखील या संदर्भामध्ये कोडिफिकेशन केलेलं होतं. म्हणजे जे दंडसंहिता होती त्याचंसुद्धा कोडिफिकेशन आपल्याला आढळतं. त्याच्याही पूर्वी जर बघायला गेलं आपण भारत देश खूप प्रगल्भ आणि समृद्ध असा होता. आपण जर बघायला गेलं नारद संहिता नावाची एक प्रक्रिया आहे जे नारद मुनी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. त्या नारद संहितेमध्ये देखील अशा स्वरूपाच्या कायद्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. त्यानंतर चाणक्य नीती असेल, विदुर नीती असेल, अशा बऱ्याच पुस्तकामधून त्या ठिकाणी आपल्याला कायद्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला सापडतो. आपल्याला मनू माहीत आहे. मनू एक हिंदू राजा होता. त्याच्या कार्यकृतीमध्ये देखील मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ होता. त्या ग्रंथामध्ये देखील चोरी, जारण-मारण, बलात्कार, खून याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कोड किंवा संहिता आपल्याला आढळून येते. त्यानंतर मग जसं भारत देशामध्ये अतिक्रमण किंवा आक्रमण होत गेली, मुस्लिम आक्रमण झालं. मुस्लिम आक्रमण झाल्यानंतर मुस्लिमांचे शरीयत कायदे त्या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये लागू झाले. त्याच्यामध्ये कुराण असेल, शरीयत असेल याप्रमाणे देखील न्यायनिवाडे होत होते. त्यानंतर मग इंग्रज आले आणि इंग्रजांनी त्या ठिकाणी त्यांचे कायदे आपल्या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुरुवात पहिल्यांदा वॉरन हेस्टिंग असेल, बेंटिंग असेल यांनी या कायद्यामध्ये खूप सारे बदल केले. वॉरन हेस्टिंगनी सिव्हिल आणि क्रिमिनल कायद्यामध्ये बदल केला गेला. दोन्ही प्रक्रिया वेगळ्या त्यांनी सांगितलं. बेंटिंगने पण 1828 साली या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की कायद्यामध्ये अनेक बदल केले गेले. परत त्यानंतर सुरुवातीला बेंटिंगच्या काळामध्ये एक पहिलं लॉ कमिशन स्थापन झालं. त्याचं 1833 साली थॉमस बॅबिंग्टन मॅकोल नावाच्या एका लॉर्ड्स म्हणजे ते एक बॅरिस्टर होते त्या काळामधले आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.